नमस्कार मित्रांनो, सोरा स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रॅबीज हा विषाणूजन्य रोग आहे. सर्वप्रथम हा सगळ्यात महत्त्वाचा हा विषाणूजन्य रोग आहे. रेबीजबद्दल विचारलं तर हा जीवाणूजन्य आहे का विषाणूजन्य आहे, तर हा विषाणूजन्य रोग आहे हे लक्षात ठेवा. हा रोग संसर्गजन्य आहे. कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर हा होतो रेबीज. या रोगाचे विषाणू मज्जा तंतुवाटे मेंदूत प्रवेश करतात आणि जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. तर रेबीजची लक्षणे काय काय आहेत? ते 2 ते 12 आठवडे ताप राहतो सतत, अतिशयोक्ती करत वागतो तो माणूस आणि पाण्याची भीती वाटते, त्याला हायड्रोफोबिया आहे. आता याला रेबीजला हायड्रोफोबिया सुद्धा म्हणतात. हा लायसा व्हायरसेस नावाचा RNA व्हायरस आहे. हा रेबीज रोग झालेल्याला काय पाण्याची भीती खूप वाटते, हातापायाला सूज येते आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय काय होतो, तर उपाय आहे कुत्र्यांना लसीकरण करून घेणे. रॅबीज लस कुत्रा चावल्यानंतर रॅबीज लस दिली जाते. पाश्चर ट्रीटमेंट पण सुद्धा आहे. एमिल रॉक्स, लुईस पाश्चर यांनी ही काढली होती, रॅबिन व्हॅक्सिन शोधून काढली होती. अशा प्रकारे रॅबीज याविषयी बघितलं आपण. रॅबीजला हायड्रोफोबिया या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. याला जलसंत्रास असे सुद्धा म्हणतात. धन्यवाद.